नागपूर येथील एम्स हॉस्पिटलच्या चरक वसतिगृहातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे। एका विद्यार्थ्याने आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ही घटना आहे। या घटनेने वसतिगृहात आणि परिसरात शोककळा पसरली आहे। नागपूर येथील एम्स हॉस्पिटल नजीक असलेल्या चरक हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या संकेत पंडितराव दाभाडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती। संकेतच्या मित्रांना तो बराच वेळ फोन उचलत नसल्याचे आढळले। त्यानंतर त्यांनी हॉस्टेलमधील कर्मचाऱ्यांना माहिती दिली। कर्मचाऱ्यांनी मास्टर कीच्या साहाय्याने संकेतच्या खोलीचा दरवाजा उघडला असता त्याला बाथरूमच्या दरवाजाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले। तातडीने हॉस्टेलचे इंचार्ज डॉक्टर रामाराज पीएन यांना आणि त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। प्राथमिक तपासणीत असे दिसले आहे की ही संकेतने बाथरूमच्या दरवाजाच्या मागील बाजूला असलेल्या कपड्यांच्या हुकला शॉल बांधून आत्महत्या केली आहे। संकेतने निळ्या रंगाचे टी शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती। त्याचे हात आणि पाय काळसर पडले होते। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी एम्स हॉस्पिटलमध्ये पाठविला आहे। या घटनेमागील नेमके कारण काय अद्यापही स्पष्ट झालेले नाही। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। ही अत्यंत वेदनादायक घटना आहे। शिक्षण आणि करिअरच्या दबावामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढलेल्या मानसिक तणावाचा हा एक गंभीर परिणाम आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे।